सर्वांना नमस्कार. हुरडा पार्टी झाली आणि आता खूप दिवस झालं अर्जुन आणि मयुरीमधलं संभाषण मी मिस करत होते. ते संभाषण आज या एपिसोडमधून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि एपिसोड छोटा झाला आहे कारण खूप गडबडीत आहे मी. तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. आता मयुरी तिच्या अर्जुनरावांच्या मिठीत होती आणि त्यांनी बोटांची जादू सुरू केली आणि ती म्हणाली, अहो आज नको ना. आणि त्याने लगेच ओळखलं की ती काय म्हणणार आहे. मग तो म्हणाला, का गं आता कशाने कंटाळा आला तुला? आणि ती म्हणायचं म्हणून नेहमीप्रमाणेच म्हणाली, आज आपण प्रवास करून आलो की नाही? आणि अर्जुन म्हणाला, मयू फक्त 15 किलोमीटर प्रवास केला आहे आपण आणि 1500 किलोमीटर प्रवास केला असल्यासारखा नखरे काय करतेस गं तू? आणि बाय द वे तुला काही चालवत नाही आणली, चांगली AC कारमध्ये बसून आलीस ना? काहीही कारण सांगू नको. आणि आता मयुरी गप्प बसली. कंटाळा आला हे कारण आता सांगून जमणारच नव्हतं, कारण घरात कामवाली बाई पण होती आणि त्यानं तिला अजून जवळ ओढत तिच्या गालावर किस केला. पण तिची अजिबात इच्छा नव्हती आणि ती अर्जुनरावांना कसं टाळायचं? स्वारी तर प्रत्येक कारण खोडून काढण्यासाठी खोड रबर घेऊनच बसलेले असतात. आणि त्यानं तिला पुन्हा स्पर्श करताच ती उठली आणि म्हणाली, अहो खिडकी उघडी राहिली ना? आणि तो म्हणाला, मग त्यात काय, राहू दे, छान वारा येतोय ना आणि तुला गाडीत मळमळतं तसं मळमळणार नाही माझ्याजवळ येण्याने. आणि तिनं त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत म्हणाली, मला कधी मळमळ झाली हो तुम्ही जवळ आलात म्हणून? अगं असं काय करतेस? आणि तो तिच्या पोटाला हात लावून म्हणाला, हे बघ, या उलट्या मळमळ डोहाळे मी जवळ आलो म्हणून तर सुरू झाले ना तुला? आणि ती त्याच्या पाठीत धपाटा मारून म्हणाली, किती हो चावट तुम्ही? आणि अर्जुन म्हणाला, चावट काय त्यात, खरंच आहे ना ते. आणि ते झालं नसलं तरी पण आत्ता होईल ना, मला माहीत आहे. मला टाळण्यासाठी तुझा पुढचा नकरा तोच असणार. आणि मयुरी मनात म्हणाली, किती पुढचे आहेत ना हे, सगळं ओळखतात मनातलं. मग विषय टाळत ती म्हणाली, पण खिडकीतून मच्छर आला तर चावेल ना? आणि अर्जुन म्हणाला, मयू अगं मच्छर आहे तो, त्याचं कामच आहे ते आणि त्याचं पोट आपल्याच रक्तावर भरतं. मग एकदा चावला आणि पिलं थोडं रक्त तर कुठं बिघडलं? लगेच HB नाही कमी होणार तुझा. आणि तो काही खाणार नाही तुला डायनोसॉरसारखा. आता नाटक बंद करून इकडे ये. आणि मयुरी म्हणाली, किती पुळका आला आहे हो तुम्हाला त्या मच्छरचा? आणि अर्जुन म्हणाला, पुळका असं नाही, पण त्याच्यात आणि माझ्यात एकच साम्य आहे. आणि मयुरी काहीच न कळून म्हणाली, साम्य? आणि तुमच्यात आणि त्याच्यात काय बरं? आणि अर्जुन तिला डोळा मारत म्हणाला, त्याला आणि मलाही तूच आवडतेस. आता तू आहेसच इतकी गोड, त्याला आम्ही तरी काय करू? बघ आता ते येतीलच तुझा किस घ्यायला, मग मलाही दे ना माझा किस. आणि ती म्हणाली, गप्प बसा, काहीही बोलता. त्याचं ठीक आहे, पण आता तुझा राग येतोय मला. का टाळते आहेस तू मला? अर्जुन म्हणाला. आणि ती म्हणाली, नाही मी टाळत नाही. आणि त्याने पुन्हा तिला पकडून जवळ बसवली आणि फार रोमॅन्टिक मूडमध्ये येऊन प्रेमाने तिच्या गालावर त्याचा गाल घासू लागला. तसं तिनं पुन्हा नकरा सुरू केला, अहो तुमची दाढी किती टोचते बघा बरं, मला त्रास होतोय. आणि अर्जुनराव थोडे चिडले, ती सारखी त्याला डिस्टर्ब करत होती. मग तो म्हणाला, मग तुझ्या आईकडून एक चिलखत आण ना तुला रात्री घालायला, म्हणजे नवऱ्याची दाढी पण नाही टोचणार आणि त्याचं इंजेक्शन पण नाही टोचणार. म्हणे दाढी टोचते, आता रोज असते तीच दाढी आहे ना माझी, मग आजच बरी जास्त टोचायला लागली का तुला अचानक? तुला गोड वाटली की नाही टोचत? आणि नवरा नको असला की दाढी टोचते का? मग त्यापेक्षा बाहेरच जातो की मी, कशाला थांबू तुझ्याजवळ? आणि ती हसायला लागली. मग अर्जुन तिला दूर करत रागात म्हणाला, तुला जमत नसेल तर तसं सांग. आणि ती म्हणाली, मग काय कराल? आणि तो म्हणाला, ते मी तुला का सांगू? आणि मयुरी हसून म्हणाली, आणखीन एक सवत आणाल ना मला? आणि तो गाल फुगून म्हणाला, ते मी बघतो, आधी तुला जमते की नाही ते सांग. आणि ती गप्प बसली. आता रात्रीचे 10च वाजले होते. सचिन पण बेडरूममध्ये गेला. मग गप्पा कुणाशी मारणार? झोपही येत नव्हती आणि रिकामी बायको असूनसुद्धा ती जमू देत नव्हती. उगाच कामवाली बाई ठेवली, निदान आधी हिची कामं तरी संपत नसायची, पण आता रिकामी असूनही नखरे करते. तिरकी चालणारी वाकडी माणसं सरळ करणं हा तर अर्जुनरावांच्या डाव्या हाताचा मळ, पण आज मयुरी त्याला जमू देईना. मयुरीसुद्धा आज त्याचं ऐकत नव्हती, कारण त्याच्या नसलं तरी तिच्या होतं लक्षात उद्याचा प्रेमाचा दिवस. मग उद्या जंगी सेलिब्रेशन नको का करायला? रोजच्यापेक्षा अधिक खास, म्हणून ती त्याला टाळत होती.
अर्जुनराव पण हे विसरणं शक्य नाही, पण तिकडून आले आणि पुन्हा फॅक्टरी. गडबडीत विसरले की नाही कुणास ठाऊक अजून. आणि स्वारींना केव्हाही आठवू शकतं. रात्री 12 वाजतासुद्धा अगदी झोपेतही त्यांचा मेंदू त्यांच्या ताब्यात असतो. बरोबर हव्या त्यावेळी हे आठवून सांग म्हटलं की लगेच त्यांचा मेंदू त्यांना सगळं आठवून सांगतो. इतका तो शार्प होता. आणि आता तो रुसला. त्याची समजूत घालत ती म्हणाली, अहो असं काय करता, आता 6वा महिना लागेल ना मला. आणि तो म्हणाला, तू तुझा मेंदू तुझ्या बहिणीकडे विसरून आलीस का गं, का रिपेअर करायला टाकला आहे. आणि ती म्हणाली, का असं काय बोलताय, आता काय चुकीचं बोलले मी. आणि अर्जुनराव म्हणाले, चुकीचं नाही बोलली, पण ॲक्युरेट तरी कुठं बोललीस. आता तुला 5 महिने 13 दिवस झालेत. आणि तिच्या प्रेग्नन्सीच्या दिवसाची डिटेल्स ऐकून ती थक्क झाली आणि म्हणाली, किती लक्षात आहे हो तुमच्या. आणि तो म्हणाला, मग तुझ्यासारखा माझा BP नाही सारखा खालीवर होत, माझ्या सगळं लक्षात असतं. आणि आता तू जे नखरे करतेस ना ते पण चांगलेच लक्षात ठेवीन हा मी. आणि मयुरी म्हणाली, मग तुम्ही पण नखरे करणार ना परत. आणि तो म्हणाला, नखरे करायला मी काही मुलगी नाही. तुझं झालं असेल तर झोप आता आणि मलाही झोपू दे. मग ती म्हणाली, आपण गप्पा मारूया ना. आणि अर्जुन म्हणाला, वाघाला कधी हरणाशी गप्पा मारताना बघितलं आहे का, तो फक्त त्याची शिकार करतो. आणि हे ऐकून मयुरी खूप हसायला लागली. आज अर्जुनरावांची शिकार झालीच नव्हती आणि हा वाघ उपाशी होता. आणि ती म्हणाली, मग हा वाघ हरणीवर प्रेम कसा करतो. आणि आता तो नुसता घालात हसला आणि म्हणाला, एकतर तू मला माझा रसगुल्ला दे, नाहीतर तिकडे तोंड करून झोप. गप्पा मारून आणखीन मला हैराण करू नकोस. तुला टोचतोय ना मी. बरोबर आहे, आता टोचणारच ना. आता काम झालं ना तुझं, पोटही भरलं, मग माझ्या पोटाचं काय पडलंय ग तुला. रातभर उलता पालता का होईना, राहिलो उपाशी तरी हरकत नाही ना. अर्जुन आता थोडा चिडलाच होता. तो त्याची खदखद व्यक्त करत होता. आणि ती त्याला म्हणाली, अहो अर्जुनराव, सब्र का फल मिठा होता आहे. आणि तो म्हणाला, आता ते फळ तूच खा. त्यांची जुगलबंदी काही संपता संपेना. अर्जुनराव पण झोपतो म्हणायचे, पण झोपत नव्हते. त्यांना अजूनही आशा होतीच की काहीतरी होईल दोघांमध्ये, शेवटच्या बॉलवर तरी सिक्सर जाईल म्हणून ते आशा लावून होते, पण जाणवू मात्र देत नव्हते की मी प्रतीक्षेत आहे. अर्जुनरावांच्या मनात आलं, आणि काही नाही केलं असं कसं होईल. पण आज त्यांचेच प्रयत्न कमी पडले असं म्हणावं लागेल. त्यांनी शेवटपर्यंत हट्ट धरलाच नाही, नाहीतर त्याला नाही म्हणायची, त्याला टोकाचा विरोध करायची मयुरीमध्ये हिंमत नव्हती. आणि तो गुपचूप तिच्याकडे पाठ करून झोपला. आणि ती त्याला पाठीमागून चिकटली. तसा तिच्या पोटाचा स्पर्श त्याला झाला आणि ज्युनियरची आठवण आली. सगळा रुसवा फुगवा थोडा बाजूला सारून मग त्यानं सरळ होत तिला कुशीत घेतली आणि तिच्या पोटावर अलगद हात ठेवला. आणि ती हसून म्हणाली, अहो तुम्ही नाही ना रुसला माझ्यावर. आणि तो म्हणाला, तू आता गप्पच बस, मी माझ्या बाळाशी गप्पा मारतोय. आणि ती म्हणाली, हो का, मग मला कशा ऐकू येत नाहीत तुमच्या गप्पा. मग तो म्हणाला, ते आम्ही मनातल्या मनात करतोय गप्पा, तुला ऐकू जाऊ नयेत म्हणूनच. आणि मयुरी म्हणाली, नक्कीच माझी चुगली करत असाल ना त्याच्याकडे. आणि अर्जुन म्हणाला, चुगली करायला मी म्हणजे काही तू नाही. आईचं नाव नवऱ्याला सांगायचं आणि नवऱ्याचं आईला सांगायचं. आणि आश्चर्याने मयुरी म्हणाली, मी कधी असं केलं. आणि अर्जुन म्हणाला, नसेल केलं तर करून बघ, संधी आहे. नाहीतर नवरा नालायकच आहे, निर्लज्ज आहे, अनेक दोष आहेत त्यात. तुझ्या आईला तर खूप दिसतात ना माझ्यामध्ये दोष. आता अर्जुनराव मयुरीने नकार दिला म्हटल्यावर तिच्या खानदानावर घसरणार की काय असं तिला वाटलं. आणि ती म्हणाली, बरं झोपा आता, मला झोप आली आहे. मग मी काय चांदण्या मोजणार आहे का, मलाही झोप आली आहेच की. तशी ती खुदकन हसली आणि तो तिच्या पोटावर हात ठेवून तसाच झोपी गेला. आणि आता दिवस उगवला, तोच तो प्रेमाचा दिवस, व्हॅलेंटाईन डे. प्रेम साजरं करायचा, ऑफिशियल डे. तसं या मुहूर्ताची अर्जुनरावांना काही गरजच नाही, कारण त्यांच्या बायकोवर किती प्रेम आहे हे ते पावलोपावली दाखवून देत होते. त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून, काळजीतून, कृतीतून हे स्पष्ट दिसत असतं. आणि अर्जुन उठला. ती त्याच्या उठण्याची वाट बघत होती. आज तिला जाग आली होती तरीही ती बेडरूममधून बाहेर गेली नाही, कारण तिला त्याच्या आधी त्याला विश करायचं होतं. मग मयुरी त्याला किस करत म्हणाली, अहो अर्जुनराव, हॅपी व्हॅलेंटाईन डे. आणि तो हसला, कारण तिनं खरंच लक्षात ठेवून त्याच्या आधी त्याला विश केलं होतं. आणि अर्जुन म्हणाला, मयू, माझं गिफ्ट कुठं आहे. आता अर्जुनरावांचं गिफ्ट काय असतं हे तिला चांगलंच माहीत होतं. तो तिला भरपूर गिफ्ट द्यायचा, पण रिटर्न गिफ्ट म्हणून फक्त रसगुल्लाच घ्यायचा. रात्रभर एकच स्वप्न बघत असतील असं हसून
म्हणून ती त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, तुम्ही खूप वाईट पाहिली ना रात्री. आता तुमचं गिफ्ट तुम्हाला संध्याकाळी मिळेल हां, एकदम जंगी. माझ्या नवऱ्याला मी असा कसा उपाशी पोटी ठेवीन. आणि अर्जुनराव जाम खुश झाले. आणि ती म्हणाली, हवेत गारवा पसरला आहे ना, किती छान वाटत आहे. रात्री पाऊस पडला असेल बहुतेक. आणि चावट अर्जुनराव म्हणाले, कुठे पडला रात्री पाऊस, तू पडूच दिला नाहीस. हां, पण आज चान्सेस आहेत बरं का, जोरदार तुफान पाऊस पडण्याचे. आणि त्याचं ते सहज वाटणारं पण खट्याळ चावट फाजील बोलणं ऐकून ती खूप हसली, अगदी खळखळून. आणि तिची नेहमीची गुड मॉर्निंग एकदम बेस्ट मॉर्निंग झाली. आणि हसू आवरत ती म्हणाली, तुम्ही पण ना अर्जुनराव, खूप फाजील आहात हां. तुम्ही प्रत्येक विषय तुम्हाला हवा तिकडेच कसा वळवता. आणि अर्जुनराव म्हणाले, मरेल त्याला स्वर्ग आणि इच्छा तिथे मार्ग, कळलं. मग ती म्हणाली, पण तुम्ही इतके रोमॅन्टिक कसे झालात सांगाच हां मला आता. असं म्हणून मयुरी त्याच्या मांडीवर हात टेकून, त्या हातावर तिची हनुवटी टेकून त्याला म्हणाली. आणि अर्जुनराव म्हणाले, आता ते मी कसं सांगू, बहुतेक माझे बाबा मी पोटात असताना असेच जास्त रोमॅन्टिक झाले असतील. हो ना, जसं मी होतोय. आणि ज्युनियर पण असंच रोमॅन्टिक होणार, वादच नाही. आणि ती खूप हसली आणि म्हणाली, म्हणजे हा पिढ्यानपिढ्यांचा वारसा चालत आलेला दिसतोय कामत घराण्याकडे. मग अर्जुन म्हणाला, हो ना, तसंच असेल. आणि तिला पुन्हा मिठीत घेऊन हळूच म्हणाला, पण मयू, या कामतांच्या सुनांचं पण तितकंच योगदान आहे बरं का. त्या सुंदर रोमॅन्टिक आहेत म्हणून आम्ही पण रोमॅन्टिक होतो ना. आणि त्या आमचा हा अति रोमॅन्टिक मूड सहन करतात, मनापासून साथ देतात म्हणून. नाहीतर काय कधीच कोळसं झालं असतं आमच्या रोमॅन्सचं. आणि ती पुन्हा खूप हसायला लागली, काय हो तुम्ही पण. आणि अर्जुन म्हणाला, मग काय तर, आता रात्रीच पाहिलं ना, तू नानाचा पाडा म्हणालीस आणि माझं सगळं रोमॅन्टिक गणितच चुकलं. आणि ती म्हणाली, पण आज मी तुमचं रोमॅन्टिक गणित सोडवणार आहे बरं का. आणि अर्जुनराव पुन्हा सावटपणा करत म्हणाले, तू सोडव गणित, तोवर मी मला काय सोडायचं ते घेतो सोडून. चला सावट कुठले. असं म्हणून ती खूप लाजली. काय सुंदर दिसतेस गं मयू तुला असताना, असं म्हणून त्यानं तिचा गाल ओढला. आणि ती अजूनच तोंड झाकून लाजली. तिचे डोळे आता लाजेने ओतप्रोत भरले होते. आता ती लाज ओसंडून वाहून ती त्याच्या मिठीत गेली असती तर संध्याकाळचं सेलिब्रेशन आत्ताच झालं असतं आणि अर्जुनरावांचं दिल गार्डन झालं असतं.